साड्या म्हणलं की बाया 100च्या स्पीडनीच पळतात. गुड मॉर्निंग तर कशा आहात सगळे. सकाळी दूध वगैरे आले घेऊन आणि लागले की स्वयंपाकाच्या तयारीला. आज भाकरीच बनवणार होते कारण मला उठायला उशीर झाला होता ना, आहोंना डब्बा द्यायचा होता. मग त्यासाठी पटकन घेतल्या की भाकरीच बनवून. आणि मला बाहेर पण जायचं होतं. स्वयंपाक वगैरे आवरला, बाकी कामं आवरले आणि माझे लागले आवरायला कारण दीदी मला घ्यायला येणार होती आणि ती आलेलीच होती. आता चाललो होतो आम्ही शॉपिंगसाठी दोघी जणी आणि आलेलो होतो हॉटेल यशोदामध्ये कारण यशोदाच्या खालीच तिथं सेल वगैरे लागलेलं होतं. मग गाडी वगैरे पार्किंग करून चाललोत की आम्ही आत्ता मध्ये गेल्याच्यानंतर पाहिलं तर एवढ्या सगळ्या बायकां ते बघून साड्या वगैरे बघितल्या आम्ही आणि एवढ्या बाया घेत होत्या साड्या. आम्हाला वाटलं खूपच भारी साड्यात काही की बघितलं तर आम्हाला एक पण साडी आवडली नाही. तरी पण म्हणलं चला बघूया आपण एखादी साडी आवडली तर आवडली, पण आम्हाला दोघीला पण एक पण साडी नाही की आवडली. काय करणार, आमच्या चॉईसचं काय सगळं दुकान पालतं घातलं तरी मोठ्या आम्हाला साड्या आवडत नाहीत. इथं तर कधी आम्हाला साड्या आवडायच्या नाही. आवडल्या मग आलोत खाली. मग दिसला की आम्हाला आईस्क्रीमचा गाडा. गेलो तर आईस्क्रीम खाल्ली, पाणीपुरी खाल्ली ना. आता चाललो होतो आम्ही. आल्याच्यानंतर दुसऱ्या दुकानावरती आलो, तिथं पण काय आम्हाला फारसं आवडलं नाही. चाललो मग एका जाग्यावर दिसला की वाटाण्याचा गाडा. मग तिथूनच घेतल्या वाटाण्याच्या शेंगा, भाजीपाला वगैरे घेतला आणि आलीच्या घरी. आता आणि आम्हाला जायचं होतं बोरं खायला. ऊस खात चाललोत की आम्ही दोघे जणी बोरं खायला. आणि मी चढले बोरीच्या झाडावरती. दीदी म्हणत होती उतर बाई खाली, पण मी काय उतरले नाही. चला तर मंडळी, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.